धुळे मनपा शहर अभियंता कैलास शिंदेचा सेवापूर्ती कार्यक्रम सोहळा संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे महानगरपालिकेचे शहर अभियंता कैलास नरहरी शिंदे हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ यशस्वी सेवेतून आज सेवानिवृत्त झाले असून आज दिनांक 28 मार्च 2024 रोजी 33 वर्षाच्या कालखंडानंतर ते सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम धुळे मनपाच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेस धुळे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, शहर अभियंता कैलास शिंदे, सपत्नीक प्रतिभा शिंदे, तत्कालीन उपायुक्त जाधव साहेब, तत्कालीन उपायुक्त गिरी साहेब, उपायुक्त निकम साहेब, त्याचबरोबर याच दिवशी वडनेरे यांचा देखील सेवानिवृत्ती कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। यावेळेस त्यांना देखील त्यांचा निरोप या ठिकाणी 33 वर्षाच्या कालखंडात केलेल्या कामाबद्दल या ठिकाणी त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर अतिशय उत्कृष्टपणे मनपाला आपले घर समजून नियमित कार्यतत्परता दाखवत कैलास शिंदे शहर अभियंता यांनी संपूर्ण विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत महापौर, माजी महापौर सर्वांना सोबत घेऊन धुळे शहराचा विकास कसा होईल यासाठी त्यांनी नियमित कार्यतत्परता दाखवत विकास कामांना या ठिकाणी चालना देण्याचे काम कैलास शिंदे यांनी केले असून त्यांचा या ठिकाणी आज सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने विविध पदाधिकारी, पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध कॉन्ट्रॅक्टर्स, त्याचबरोबर सर्व धुळे मनपाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर हा सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला। तर यावेळेस शिंदे परिवार पूर्ण या ठिकाणी सहभागी झाले होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कैलास शिंदे यांनी केलेल्या कामाविषयी या ठिकाणी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला। त्यांच्या कार्याची माहिती या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून व्यक्त केली। तर त्यांनी अशाच प्रकारे धुळे शहराच्या विकासासाठी पुढे देखील मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करावे असे देखील आव्हान या माध्यमातून करण्यात आले। तर त्यांनी अतिशय आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण उच्च दर्जाचे करून विविध पदांवर त्यांना पाठवले असून या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी त्यांचे सुपुत्र त्याचबरोबर स्नुषा यांनी देखील या ठिकाणी आपले कैलास शिंदे यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व आभार व्यक्त केले व आपल्या यापुढे भावी वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या। तर कैलास शिंदे यांनी देखील सत्काराला उत्तर देत आपल्या मनोगतातून सर्व आलेल्या मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। त्याचबरोबर शहरासाठी लागणाऱ्या मार्गदर्शन त्याचबरोबर सहकार्याची भूमिका मी कायम ठेवेल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून व्यक्त केला। तर निश्चितच केव्हाही आपण मला धुळे शहराच्या विकासासाठी मदत मागितली ती मी नियमित कार्यतत्पर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर यावेळेस मनपा प्रशासनाच्या वतीने त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला। अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ, फुलहार देऊन त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। उपस्थित आहे आणि शिंदे परिवारांची गुरुभक्ती ही आपल्याला दरवर्षी म्हणजे डिसेंबर महिन्याच्या ज्या प्रसादामुळे माहिती झालेलीच आहे। परंतु खऱ्या अर्थाने दर गुरुवारी भोलेबाबांना जाणारे शिंदे साहेब आम्ही अनेक वर्षांपासून बघितलेले आहे। म्हणजे न चुकता महापालिकेत येण्यापूर्वी कुठे का असेल आधी साहेब भोलेबाबांना जाणार आणि भोलेबाबांच्या दर्शनानंतरच महापालिकेत येणार असं दर गुरुवारचा दिनक्रम हा कित्येक वर्षापासून आम्ही बघितलेला आहे।
या ठिकाणी मी आदरणीय व्यासपीठ नमस्कार करतो आणि सर्व मान्यवरांना या ठिकाणी स्वागत करतो। आता शिंदे साहेबांचा हा जरी सेवापूर्ती सोहळा असला तरी खऱ्या अर्थाने असं म्हणावं लागेल की हा साहेबांचा कौतुक सोहळा आहे, कारण साहेब नोकरीतून सेवानिवृत्त होणार आहे, त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांच्या दैनिक कार्यक्रमातून ते सेवानिवृत्त होणार नाहीये। तर त्यामुळे शिंदे साहेबांच्या बाबतीत हा सेवापूर्ती सोहळा आपण आजच्या महापालिकेतून सेवानिवृत्त होतात म्हणून सेवापूर्ती आहे आणि खऱ्या अर्थाने साहेबांनी जे जे काही कार्य केलेलं आहे महापालिकेमध्ये, आधी आम्ही नगरपालिकेमध्ये होतो, तसं म्हटलं तर आम्हाला शिंदे साहेबांचं दाया आणि बाया म्हटलं जातं। आता काही लोक चेष्टेने म्हणतात, कोणी कौतुकाने म्हणतात बा दाया बाया, आता बाया पण आहे दाया पण आहे, पण दाया बाया कोण याला नक्की झालेलं नाही, आम्ही 2 लोक दाया बाया आहे। तर सरांच्या बाबतीत म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, पण मी काहीतरी थोडेसे अनुभव मी या ठिकाणी सांगेन की आम्ही नगरपालिकेत असताना आमचे श्री सुभाष आमचे म्युन्सिपल इंजिनियर होते आणि त्यांच्या हाताखाली आम्ही अभियंता म्हणून कनिष्ठाने म्हणून आम्ही काम करत होतो। म्हणजे एका अर्थाने इंजिनियर जर म्हटलं तर इंजिनिअरची व्याख्या अशी म्हटली जाते की त्याला सर्वे करता आला पाहिजे, त्याला एस्टिमेट करता आला पाहिजे, त्याला डिझाईन करता आला पाहिजे, त्याला त्याप्रमाणे वर्क एक्झिक्युशन करता आलं पाहिजे। पण महानगरपालिका किंवा नगरपालिका असं क्षेत्र आहे की इंजिनिअरिंग सोबत त्या इंजिनिअरला मॅनेजमेंट पण जमली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने म्हणजे MBA न करता मॅनेजमेंट शिकलेले जे अभियंता आहेत ते शिंदे साहेब आहेत। त्यांनी कुठलीच MBA ची डिग्री घेतलेली नाहीये किंवा आम्हाला पण ती घेऊन गेली नाहीये, आम्ही त्यांच्या हाताखाली जे शिकलो ते खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट आम्ही शिकलो। म्हणजे नगरपालिका असे बसून आतापर्यंत आम्ही महापालिकेचे सगळे निवडणुका आम्ही शिंदे साहेबांच्याच मार्गदर्शनामध्ये केलेले आहेत। म्हणजे MIDCचं मार्केटच्या बॉर्डरमध्ये मतमोजणी असो किंवा हिरे मेडिकल कॉलेजची मतमोजणी असो, की आम्ही फक्त इंजिनियर लोक आणि आरोग्य विभाग आम्ही समन्वयाने त्या ठिकाणी पार पडलेले आहे। आमच्या शिंदे साहेबांचे पाहुणे देखील होते, आम्हाला सुद्धा माहिती होतं, आमची स्टे सुद्धा घेतली होती, शिंदे साहेबांनी एका महिन्यात आमची ऑर्डर काढलेली होती। तसेच दुसरा प्रसंग 1998-99 मध्ये ज्यावेळेस स्टेशन रोडचे साईबाबा मंदिर होतं ते तोडण्यासाठी अतिक्रमण विभाग गेले होते। अतिक्रमण विभाग गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेली आमची 24 इंची पाईपलाईन फोडली होती। मग आम्हाला दोघींना त्यावेळेस पेजर होतं, माझ्या माहितीनुसार इथे बसलेल्या 70% कर्मचाऱ्यांना पेजर हे माहीत असेल, पण त्यावेळेस आम्हाला प्रायव्हेट पेजर दिलं होतं। पेजरवर आम्हाला SMS आला, आम्ही दोघी रात्री 11:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो। पहाटे 3:30 वाजेपर्यंत पाईपलाईनचं काम पूर्ण करून आम्ही साहेबांना SMS केला। साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी मुंबईला निघालोय, आम्हाला त्या दिवशी माहिती होतं की आईबुडे साहेबांचा त्या दिवशी वाढदिवस होता। मग आम्ही दोघीही 2 व्हीलरवर बस स्टँडला गेलो, आम्हाला माहिती साहेबांचा कसा अनुभव होता। बस स्टँडला गेलो, साहेब त्यांच्या बॅगवर एकटे बसलेले होते आणि मुंबईची 4:30 धुळे मुंबई गाडीची वाट बघत होते। मग आम्ही दोघे गेलो, पाया पडल्या, साहेबांना शुभेच्छा दिल्या। आम्हाला त्यांनी एकच सांगितलं, आणि फक्त मतदार उभे येतात की तुम्ही अजून खूप लहान आहे, त्याच्यामुळे तुम्ही वाचू नका। शिंदे साहेब प्रत्येक वेळेस आमच्या मीटिंग घ्यायचे, मीटिंग मध्ये आम्हाला एकच सांगायचे की धुळे नगरपालिका, धुळे महानगरपालिका ही आपली आई आहे आणि आपल्याला याच्यापासून पगार मिळतो, पगारामुळे आपलं कुटुंब उदरनिर्वाह करतं, त्यामुळे आपण कृपया या आईच्या विषयी प्रामाणिकपणे वागून आणि व्यवस्थित काम करून घेणे एवढे बोलतो आणि तरी आयुष्य शिंदे साहेबांना सुख समृद्धी व समाधानाचे वाढवे जाईल हीच ईश्वराची प्रार्थना करतो। करून दाखवलेले आहे। पप्पा स्वभावाने शांत, मनमिळावू, उमेदभाषी, डिसिप्लिन आणि खूप हार्ड वर्किंग कष्टकरू आहे। वडिलांना जास्त बोलायची सवय नसल्याने आम्ही आज जेही काही शिकलो, घडलो, आमच्यावर जे संस्कार झाले ते त्यांना बघूनच झाले। त्यांनी कधी आम्हाला स्पून स्पीड केलेलं नाही आहे, त्यांनी आम्हाला सर्व एक्सपिरियन्स स्वतःच घेऊ दिले। पण एक गोष्ट खरंच, जेव्हा खूप अडचणी सापडायचो तेव्हा मी पूर्ण फॅमिलीमध्ये कोणी खूप अडचणी सापडतो तेव्हा ते त्यांचं एक वाक्य फिक्स असायचं, बेटा काही टेन्शन घेऊ नको, मी आहे ना सर्व करू। त्याचा खूप आधार भेटायचा आम्हाला। त्यामुळे सर्वांना एक गॅरंटी की एकदा शिंदे साहेबांनी शब्द दिला तर ते काम नक्की होईल आणि खूप दयसोय तर अडचणीत पण टाकते, ते बघितलंय आम्ही।
वडिलांकडून शिकायचं झालं तर अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सांगायची म्हणजे वडीलधाऱ्यांचा आदर. मी आजवर त्यांना कधी जेव्हा आजी होती तेव्हा त्यांचा बाबांचा शब्द कधी पडू देताना बघितलेलं नाही. आणि घरीच काय म्हणजे ऑफिसमध्ये इतकं टेन्शन राहतं पण घरी कोणीही आलं त्यांना भेटायला. आता ऑफिस असतं मला माहित नाही पप्पा कधी डिस्कस करत नाही ते, पण घरी कधी कोणी आलं त्यांना ते अगदी व्यवस्थित रित्या हँडल करतात. त्यांना कधी उंच आवाज बोलणार नाही काही, एकदम शांततेत सर्वांना हँडल करतात. आणि कामाबाबतीत बोलायचं झालं तर ही गोष्ट खरंच शिकण्यासारखी आहे. म्हणजे आता मी जॉब करतो, माझा जॉब लागला होता त्या टायमाला मलाही नाही आवडायचं ते किती काम सकाळी ते उठा ते जा आणि इतकं जे आपण टेक्निकल शिकतो ते यूज नाही होत रोज. पण ते त्यांच्या कामावर खूप प्रेम करतात खूप जास्त. आणि वर्क कम फर्स्ट ही त्यांची पॉलिसी मी पाहिलेलं आहे. अगदी शनिवार असो रविवार असो सुट्टी असो कधीच असं नाही की यार आज आळस आला कामाचं. ते रोज सकाळी तयार होऊन त्यांना व्हायला पाहिजे आज काय काम नाही आपण संपू जातो. आणि मोबाईल जेव्हा आठवतं मला जेव्हा त्यांच्याकडे हे होतं तुमचं वाटप पाणी वाटप ते डिपार्टमेंट आलं होतं. रात्रंदिवस फोन यायचे एकदम मस्त. लोक खूप त्रास अवश्य त्यांना पण खूप त्रास व्हायचा रात्र की साहेब आमच्याकडे पाणी येत नाही हे नाही ते एकदम राग. पण पप्पा एकदम शांत देतात तुमचं नाव काय असं असं तुम्ही देतात. आणि असं नाही फक्त ऐकून घ्यायचे. तेव्हा रात्री खूप लोकांना फोन द्यायचे की अरे पहा तिकडे ते झालेलं आहे तिकडे पाणी येत नाही तिकडे सर्व करायचे. निर्धार करायला हवा फागून आम्ही ट्राय करतो आत्मसात करायचा. मला खूप आवडतं ते सांगतात जितकं होईल त्याच्यापेक्षा एक गोष्ट जास्तच आपण ट्राय करायचं की कोणाचं काम होऊन जाईल कोणाचं चांगलं होतं त्याच्यात आपलं पण चांगलंच होतं. माझे वडील खरंच माझ्यासाठी मी त्यांना शून्यातून विश्व बनवताना पाहिलेलं रिटर्न मध्ये. आणि हा प्रवास त्यासाठी खरंच खूप कठीण होता. मॉडीत त्यांचा जन्म झाला त्यामुळे बाकी बॅकग्राऊंड सांगायचं गरज कसं. तिथून पण वडील सायकलवर रोज जसं घरची परिस्थिती त्या टायमाला तर सर्व मुसीबतच होतं पण ते सायकलवर रोज स्कूलिंग करायला शिवाजी हायस्कूलला यायचे. त्याच्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग केली नवलनगरला. आणि कधी कधी सायकल वगैरे नसली कारण इतके भाऊ वगैरे ते पायी जायचे. पण त्यांचा सर्वात उत्तम गुण म्हणजे त्यांनी कधीही या गोष्टी निगेटिव्ह याच्यात घेतल्या नाही. ते अजूनही असं एकदम अभिमानाने सांगतात अरे आम्ही सायकलवर जाऊन शिकलो तुम्ही काय सर्व आरामात भेटते तुम्हाला. नंतर आता त्यांनी फर्स्ट प्रायव्हेट जॉबही केलेला आहे भुसावळला. तिथेही त्यांचे थोडे हाल झाले. मग परत ते धुळ्यात त्यांनी कॉन्ट्रॅक्टरशिपही केली त्यामुळे त्यांना त्या साईडचं पण खूप नॉलेज होतं अगोदरपासून. त्याच्यानंतर नगरपालिकेचे ओसीआर ते महानगरपालिकेचे सिटी इंजिनियरचा प्रवास तुम्ही माझ्याहून जास्त जवळून पाहिला आहे टेक्स्चरचा कसं आहे. पण या सर्व गोष्टी या सर्व प्रवासात ते फक्त स्वतः मोठे नाही झाले. त्यांनी अगदी फॅमिली राहो फ्रेंड्स राहो रिलेटिव्ह राहो सर्वांना अत्यंत उत्कृष्टरित्या सांभाळले. त्यांनी कधीच प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ मिक्स केलेली नाही. कधीच आमच्या घरापर्यंत आजपर्यंत एक पण ऑफिसचं काम असं होतं. आता मी जॉब करतो मी तरी सांगतो यार आज खूप टेन्शन आज असेल कामाला छोटे मोठे काम आपण खूप ग्लोरीफाय करायला सांगतो. पण आजपर्यंत घरात आमच्या कधी कोणती ऑफिसची गोष्टीची चर्चा झाली नाही. कोणतेच ऑफिसचं टेन्शन घरापर्यंत आलं नाही. ते ऑफिसचे टेन्शन ऑफिस पण सोडून येतात. आणि खरं बोलायचं झालं तर आता गव्हर्नमेंट जॉब करताना कळतं की या गोष्टी किती कठीण आहे. आणि तर त्यांनी खूप एफर्टलेसली हँडल केलेलं आहे आणि अजूनही करतात. तर पप्पा आयुष्यभर ज्या हाताने दिले जाईल आणि मी देवाला प्रार्थना करतो हा हात असाच भरभराटीचा राहो आणि देवाचा तुमचा असाच खूप आशीर्वाद राहो. आणि आता जी तुमची सेवा करतो त्याच्याकरता एक गोष्ट आम्ही पण मागतो की आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे इम्पॉर्टंटली स्वतःला. कारण की याच्यात हेल्थ वगैरे वरती काही लक्ष देत नाही तर स्वतःला नंतर आमच्या आईला जिने या पूर्ण जर्नीत तुम्हाला सर्वांना सांभाळून घेतलं आम्हाला सांभाळून घेतलं आणि कधी कशीच कंप्लेंट केली नाही. तर आम्हाला सर्वांना टाइम द्यायचा आणि तुम्हालाही स्वतःला टाइम. ऑल द बेस्ट फॉर आणि साहेब तुम्हालाही सर्व गोष्टी थँक्यू. हेलो आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय माननीय आयुक्त मॅडम
जाधव साहेब, शिंदे साहेब, सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित सर्व माननीय पुणे महानगरपालिका कर्मचारी वृंद, बापूसाहेब यांच्या प्रेमापोटी उपस्थित सर्व आप्तेष्ट व मित्रपरिवार, सर्वांना नमस्कार. आज श्री शिंदे रावसाहेब 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा कार्यातून नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. रावसाहेब यांनी नेहमीच पुणे महानगरपालिकेतील सेवेला प्रथम प्राधान्य दिले. वर्क इज वर्कशीप म्हणजेच कर्म हीच पूजा या युक्तीनुसार त्यांनी सर्व्हिस केली. त्यांचा कामाप्रती उत्साह बघून मला अजूनही विश्वास बसत नाही की ते निवृत्त होत आहेत. सर्व्हिस करत असताना आपल्या प्रत्येक सहकारी यांच्यासोबत त्यांचे आपुलकीचे स्नेह तयार झाले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या कौटुंबिक सोहळ्याला त्यांच्या बरोबर माझी देखील उपस्थिती असायची. काम व कुटुंब यांचा समतोल साधत ते आपल्या कुटुंबासोबत देखील वेळ द्यायचे. आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या उत्तम रीतीने पूर्ण करत आल्या आहेत. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेणे, जसे आई वडील, भाऊ बहीण, पुतणे, आमची मुले, नातू, सुना, आमच्या कुटुंबात आलेल्या आमच्या सुना यांचे सर्व कर्तव्य पूर्ण करण्यात त्यांना विशेष समाधान आणि आनंद मिळतो. आता निवृत्तीनंतर देखील पुढील कामाचे त्यांचे प्लॅन्स तयार आहेत. परंतु इतके वर्ष महानगरपालिका म्हणजेच त्यांचे दुसरे घरच होते. त्यामुळे हे दुसरे घर व त्यातील सदस्य हे सर्व ते नक्कीच मिस करतील. परंतु नोकरीपेक्षा अजून जास्त वेळ ते आता स्वतःसाठी व आमच्यासाठी देतील याची मला खात्री आहे. रावसाहेब यांच्या यशस्वी प्रदीर्घ सेवेत आपण सर्वांचे अनमोल असे सहकार्य आम्हाला लाभले व आपण सर्वांनी त्यांच्या सेवापूर्तीचा गौरव केला. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते. सेवापूर्तीनंतरच्या जीवनातील नवीन अध्यायासाठी सद्गुरू भोले बाबा कुलस्वामिनी महालक्ष्मी माता यांचे आशीर्वाद व शुभेच्छा कायम आमच्या सोबत राहतील अशी प्रार्थना करते. आपणा सर्वांचे आभार व्यक्त करते. जय भोले बाबा, जय माता. यापूर्वी प्रत्येक व्यक्तीचे आभार मानू इच्छिते. आम्ही कदाचित आपण भेटलो नसू कधी, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही माझ्या आणि खूप महत्वाची व्यक्ती आहात आणि माझ्या वडिलांच्या आयुष्यातली सर्व तुम्ही महत्वाची व्यक्ती आहात. कारण त्यांच्या आणि महापालिकेच्या जीवनाचा तुम्ही अविभाज्य भाग आहात. त्यामुळे आणि खरं सांगायचं तर या कारकिर्दीचा तुम्ही सगळे अविभाज्य भाग आहात. कारण तुम्ही त्यांना आयुष्यभर सांभाळले, 33 वर्ष सांभाळलं. आणि खरं सांगायचं तर आज सगळ्यांचे धन्यवाद मानण्यापूर्वी विशेष धन्यवाद मानायचे म्हटले तर आमच्या आजीबाबांचे मानेल. कारण त्यांनी आम्हाला हे वडील दिले आणि सासरे म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना वडील म्हणू. कारण त्यांनी आम्हाला तसं प्रेम दिलंय. 3 महिने का होईना पण कधी वडिलांची आठवण नाही येऊ दिली आणि वडिलांसारखं सांभाळून घेतलं. त्यामुळे आणि आजीबाबांच्या धन्यवाद मानेल. कारण आजी आज असल्या असतं तर त्यांना खूप छान वाटलं असतं की या पूर्ण सभेची शोभा वाढली असती. कारण त्या राहायला पाहिजे होत्या. आणि असं तर आजी आपल्या पाठीशी आहेतच. तर पहिली गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही आमच्या आज खरंच हिरो. एवढे सगळ्यांचे बोलणं ऐकून खरंच वाटतं की आज वडील म्हणून अभिमान वाटतो की हे आमचे सासरे म्हणून वडील म्हणून आम्हाला लाभले. आणि तुमच्याकडे बघून आम्ही सगळे दररोज इन्स्पायर होतो. तुमच्यासारखे धाडसी मी अजून कधी पाहिले नाहीये. आणि तुमचा दृढनिश्चय आणि सकारात्मकता मला आश्चर्यचकित करते की मला आश्चर्य वाटते की जीवनात एवढ्या अडचणी येऊन आव्हाने येऊन तुम्ही खंबीर राहिले. आयुष्यभर तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी राहिले, शिंदे फॅमिलीच्या पाठीशी राहिले, सगळ्यांना सांभाळून घेतलं आणि ह्या आशीर्वादी जीवनाला परिपूर्णतेने तुम्ही आता पूर्णपणे सांभाळलं. आणि असेच कायम राहा. तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीनिमित्त खूप खूप शुभेच्छा बाप्पा. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो आणि असेच हसत राहा आणि आम्हाला आता सेवा करायची संधी द्या. आणि तुम्हा सर्वांचे आभार आम्हाला या उत्सवात सहभागी केल्याबद्दल आणि आमच्यासाठी आणि पूर्ण शिंदे फॅमिलीला सहभागी केल्याबद्दल तुमचे कृतज्ञ.
कुटुंब कायमचे कृतज्ञ आहेत. धन्यवाद. नमस्कार. सर्वात पहिले मी मितभाषिक असल्यामुळे मला जास्त एक्सप्रेस करता येत नाही, पण मी 2 शब्दात माझं मत व्यक्त करते. मला पप्पांबद्दल वाटतं. आता मी मला अजून 1 वर्षही नाही झालं मी या घरात आली आहे, आणि पण या एका वर्षात मला कधीही मला माहेरची उणीव किंवा आईवडिलांची उणीव मला मम्मी पप्पांनी दोघांनीही भासू नाही दिली. आणि बघायला गेलं तर तुम्ही खूप जास्त पप्पांना बघितलं आहे का, एक अधिकारी म्हणून, एक कर्मचारी म्हणून, पण मी पप्पांना फक्त एक वडील म्हणूनच बघितलं आहे. त्यात मला कुठेही असं वाटलं नाही की पप्पा कुठे कमी पडत आहेत. पप्पा मला असं वाटतं की त्यांच्या ज्या पदावर ते आहेत त्या पदाचं हे सगळे कामं ते सांभाळून सुद्धा घराला ते बरोबर वेळ देतात. म्हणजे माझी मम्मीही काम करते, पण कधीतरी ती कुठेतरी असं होतं की अरे ऑफिसचं काम आहे, नाही जमणार, कारण की पोलीस खात्यात असल्यामुळे ती 24/7 भांडवीत आहे. पण पप्पा हे एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा फॅमिलीसाठी वेळ काढतात. ते खूप आदराची गोष्ट आहे. म्हणजे खूप बोलतात ना की आपण मॅनेज नाही करत तर ते बरोबर मॅनेज करतात. आणि त्यांचं ते एक वाक्य, जसं माझे मिस्टर बोलले, खरंच आहे की काही झालं बेटा तू टेन्शन नको घेऊ, हे एक वाक्य आहे जे खूप आदर देतं सगळ्यांना. फक्त म्हणजे मी खूप लकी म्हणेन की मी या घरात आली आणि मला यांच्यासारखे आईवडील भेटले. सासूसासरे हा खूप लांबचा शब्द आमच्या दोघींसाठीही. हे ॲक्च्युली म्हणजे नजरला गेट असं फॅमिली आहे माझी. मला भाऊ नाही आहे सध्या, मला माझ्या भाऊंच्या रूपात मला एक भाऊ भेटला. माझी छोटी बहिणीची कमी मला भाऊनी कधीच कमी पूर्ण करून टाकते, कधीच खाजू नाही देत कमी. सो अशा याच्यात आणि माझे मिस्टर ते मला नेहमी साथ देतात. आणि ही जी ते जे आहे ते जे घडले ते ह्यांच्या संस्काराखाली घडले. एकूण एक गोष्ट हे ते फॉलो करत असतात माझे मिस्टर. पप्पा जसे पप्पा म्हणतात तसे मयूर भाऊ आणि माझे मिस्टर हे फॉलो करतात. तर हे सगळं बघून असं वाटतं की अरे आपणही ते फॉलो करूया, आणि कुठे ना कुठे आपणही कुठेतरी आता सध्या तेवढी हे नाही आहे, कॅपेबल नाही आहे, पण पुढे जाऊन ऑब्व्हियसली असं वाटतं की आपण पण असं कॅपेबल बनावं की काहीतरी करून दाखवा. सो एवढं हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. कुलस्वामिनी महालक्ष्मी माते साष्टांग व आई वडिलांना साष्टांग प्रणाम. व्यासपीठावर उपस्थित माननीय आयुक्ता दगडे मॅडम, जाधव साहेब, माझी सहचारिणी प्रतिभा वडनेरे साहेब, समोर उपस्थित माझे हिरामनप्पा, बापूसाहेब, सुनील दादा, नानासाहेब करपे, प्रवीणभाऊ अग्रवाल, गुटूभाऊ अहिरराव, डॉक्टर JC पाटील, भिकनप्पा वराडे व उपस्थित सर्वच मान्यवर, आज माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सर्व मित्र, तसेच सर्व प्रेस फोटोग्राफर, पत्रकार, आणि खास करून मी आज जे उपस्थित नाही आणि आजच्या यासाठी जे ऑनलाईन उपस्थित झाले ते देशमुख साहेब, आणि मी आज एक गोष्टीची क्षमा मागतो. सर्व वर्गांनी आज व्यासपीठावरील एक मान्यवर आहेत आमचे जवळचे मित्र हेमंत निकम साहेब, त्यांचं नाव अवधानाने सगळ्यांकडनं राहून गेलं, त्याच्याबद्दल मी सर्वांतर्फे त्याची क्षमा मागतो. व माझे मित्र हेमंतजी निकम आणि उपस्थित सर्व असं म्हणतात की सेवापूर्ती कार्यक्रमात सगळे लोक फक्त चांगलेच गुणगान, जे चांगले आपल्या गोष्टी आहेत त्याच फक्त सांगतात,
इतर गोष्टी कोणी काही कार्यक्रमात बोलत नाही, पण सर्वच मान्यवरांनी माझं कौतुक केलं. त्यात माझे काही अवगुण असतील तर ते मला अवगत केले असते तर पुढे सुधारण्याची मला संधी मिळाली असती. मी डिसेंबर 91 मध्ये ओव्हरसिअर या पदावर हजर झालो. त्यावेळी मला R.K. सोमवार साहेबांचा सहवास लाभला. त्यानंतर मी सातत्याने किमान 20 ते 25 आयुक्त तथा मुख्याधिकारी यांच्याबरोबर काम केलं. त्यात दिलीप बंड साहेब, स्वर्गीय आपले पायगुडे साहेब, उन्हाळे साहेब, भोसले साहेब, देशमुख साहेब, जाधव साहेब अशा बऱ्याच लोकांबरोबर मी काम केलं व सगळ्यांकडनं मी कामात शिकत गेलो. मनुष्य ज्या त्यावेळी आपल्या सेवेत येतो त्यावेळी त्याला शेवटपर्यंत शिकण्याची संधी असते. मी आजच्या दिवसापर्यंत सुद्धा शिकतोय आणि त्यात माझ्या कामात काय काय सुधारणा करता येतील ते सगळं मी करतोय. आता मी सर्वप्रथम जे आभार मानेन ते शहरातील आमचे जेवढे सफाई कामगार आहेत त्या सफाई कामगारांमुळेच आम्ही धुळे शहरामध्ये सर्व कामं करू शकलो. कामाला सुरुवात करत आहे. सर्वच जण म्हणतात की तुम्ही कुठे राजकारणात या किंवा कुठे या, पण मी धुळे शहरातील सफाई कामगारांना त्यांनी स्वतःची घरे कशी मिळतील त्यासाठी काम करणार आहे. आपण सर्वांनी माझ्यावर जे प्रेम केलं असंच प्रेम माझ्यावर कायम असू द्या. आणि आजचा जो सत्कार सर्व माझ्या मित्रांनी व सर्वांनी घडून आणला त्याबद्दल सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे. तसेच अवधानाने माझ्या 33 वर्षाच्या कारकिर्दीत माझं कोणाचं काम राहिलं असेल अथवा कोणी दुखवला गेला असेल तर त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आमचे सर्व माजी महापौर, आमचे सगळे पदाधिकारी, उपस्थित असलेला आमचा सगळा कर्मचारी वर्ग, कॉन्ट्रॅक्टर, या धुळे शहरातले नागरिक, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, सोशल मीडियाचे सगळे संबंधित कर्मचारी आणि पत्रकार मित्र, एखाद्या कर्मचाऱ्याचा त्यातल्या त्यात महानगरपालिकेतल्या सिटी इंजिनियरचा सेवापूर्तीचा कार्यक्रम मला वाटतं मी पहिला बघते. कारण याचं कारण असं आहे की इंजिनियर आहे ना तो तिथेपर्यंत पोचतच नाही. मी ज्या महानगरपालिकेत काम केलं तो सिटी इंजिनियर त्यांनी शहर घडवलं, पण त्याला ते भाग्य नाही मिळालं. मध्येच काहीतरी गोष्टी घडल्या आणि तिथपर्यंत नाही पोचलं. तर हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांसाठी तर सेंड ऑफचा कार्यक्रम आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असा आवर्जून करणं, त्याच्यासाठी काही कॅलिबर लागतं, त्याच्यासाठी काही त्या माणसामध्ये गुण लागतात. आणि ते माणसामध्ये काय गुण आहेत, कोणी त्यांना काय हरफन मौला म्हणलं, कोणी ब्रह्माचं म्हणलं, कोणी अजून काय काय म्हणलं, कोणी बऱ्याच गोष्टी म्हणल्या. पण मी आता जेवढे शिंदे साहेब या 6-7 महिन्यात तो टवका जेवढा बघितलाय, म्हणजे ते हिंगणगाचं टोक आहे, फक्त 10% दिसतं, 90% खाली येते त्या याच्यात. ते जे टोक आहे ना ते टोक शांत आहे. कैलास पर्वतावरचा तो जो कैलासपती म्हणतो तसा तो कैलासपती शांत आहे. पेशन्स कुणाकडून शिकावे तर पेशन्स अशा लोकांकडून शिकावे. माझ्यासारखी पण अशी शीघ्रकोपी आहे मी. बऱ्याच वेळा माझा बॅलन्स जातो, सनई साहेबांना माहिती आहे. इकडे शिंदे साहेबांनी पण अनुभवलंय, इकडं मनोजनी अनुभवलंय, प्रतिभाताईंबरोबर पण कधी कधी नोकझोक झाली. पण या सगळ्यात ट्रबल शूटर होते शिंदे साहेब. मॅडमनी सांगितलं की संकटमोचक, खरोखर संकटमोचक म्हणता येईल. आणि सर विश्वेश्वरय्यांचं गाव एका इंजिनियरनी घडवलेलं गाव, त्या गावाची पाणीपुरवठ्याची योजना, डेडरगावची योजना जर सर विश्वेश्वरय्यांनी केली, त्या सातगडला बसवल्यात
एखाद्या इंजिनियरनी, तर शहराला 2 दिवसाआड का होईना पाणी पाजायचं काम शिंदे साहेबांनी केलं म्हणाला आणि त्यांच्या टीमनी केलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि नेशन बिल्डर म्हणतो आपण इंजिनियर्सना, खरोखर हे शहर घडवताना या 33 वर्षामध्ये किती गोष्टी त्यांच्या हाताखालून गेल्या असतील, किती लाख सह्या मारल्या असतील तरी त्याचा अंदाज आहे. या 2-2.5 महिन्यामध्ये प्रशासक झाल्यानंतर आम्ही मारलेल्या सह्या आणि आचारसंहितेच्या आधी दिलेल्या वर्क ऑर्डरची संख्या आहे जवळजवळ 550 कामांच्या वर्क ऑर्डर याच्यामध्ये दिल्या. आणि हे सगळं करताना शिंदेसाहेब आणि त्यांची जी टीम आहे, इथं वर्षाने आणि त्या चंदाने बोलायला पाहिजे होतं त्या बोलल्या नाही, पण या लोकांनी जे काम केलंय खरोखर कौतुकास्पद आहे. आजही जेव्हा हे पदाधिकारी कुणी म्हणजे आता पदावर नाही पण जेवढ्या हक्कानी येतात आणि कामं सांगतात, तेव्हा मला पण सांगताना एक गोष्ट त्यांना असं सांगायला लागायची की बाबा तुम्ही शिंदे साहेबांशी बोला बरं का, ते होईल. आता काही जणांनी सांगितलं की शिंदे साहेबांना आता पुन्हा यायचं इकडे, तर किंवा आता त्यांना काही एक्सटेन्शन देऊन त्यांना काही काम द्यायचं का किंवा अजून काही आहे का, तर जे पण काही असेल ते जेव्हा जर इकडे येतील तर या प्रशासक काय झालेली जी काही कामं आहेत असं कुठेतरी त्याचं कुठं ऑडिट होऊ नये या हिशोबाने, त्याच्यातलं काही निघू नये या हिशोबाने ती तितक्या चोख कामं या 2-2.5 महिन्यामध्ये शिंदे साहेबांकडनं करून घेतली, त्यांनी केली ती. आणि त्यांची टीम खरोखर या सगळ्या कौतुकाला पात्र आहे. आणि 33 वर्षाची सर्व्हिस म्हणजे एक इन्स्टिट्यूशनल मेमरी असते त्या शहरासाठी, पण त्याचा खूप मोठा हातभार असतो त्या माणसाचं तन मन धन आणि त्याचे जे चांगले क्वालिटी आवर्स असतात जे घराला दिलेले नसतात त्यांनी इथं आपल्या शहरासाठी दिलेलं असतं. त्यामुळे हे शहर नेहमीच या सगळ्या त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी कृतज्ञ असेल. या शहराचं देणं जे ज्या स्वरूपात द्यायचं आहे शिंदे साहेबांना ते नक्की देतील.